कंपनीकडून आलो मी. तर आपण जे न्यूट्रीफीड लावलं आहे त्या संदर्भात मी अगोदर तुम्हाला भेटण्यासाठी आलो होतो. सुरुवातीला साहेब आपलं नाव सांगा. माझं नाव अण्णासाहेब एकनाथ लोखंडे. राहणार कुठले साहेब? टाकळीबांचे. मग साधारणपणे आपण किती क्षेत्रावर हे न्यूट्रीफीड लावलेलं आहे? हे आम्ही साधारणपणे 20 गुंठे क्षेत्र 20 गुंठे क्षेत्रावर लागले. बियाणं किती लागलं साहेब तुम्हाला? 1.5 किलो. 1.5 किलो. कशा पद्धतीने लागवड केली आपण याची? सुरुवातीला आम्ही याची पुरेशी माहिती घेतली की हे तर आपल्या भागात कोणी करत नाही आहे बियाणं, परंतु आम्ही याची माहिती काढल्यानंतर बैलाच्या साहाय्याने 2 फूट सरी काढली आणि त्यानंतर साधारणपणे 1 वितावर 3 बिया सरीच्या दोन्ही बगलेत लावल्या. त्यानंतर बियाणं व्यवस्थित उतार झाला. उतार वगैरे तुम्हाला एकदम क्लिअर. अगोदर तुम्हाला याची न्यूट्रीफीड विषयी संकल्पना कुणी सांगितली होती? आम्ही फक्त ऐकत होतो आणि आमच्या भागात का काही कोणी नवीन असे प्रयोग केले नव्हते. तेव्हा आम्ही आणि आमचे चुलते आमचे भाऊ दुकानदार त्यांच्या मार्फत आम्ही बियाणं मिळवलं आणि व्यवस्थित रासायनिक खतांचा डोस देऊन बियाण्याची लागवड केली. म्हणजे तुम्ही 20 गुंठ्याला 1.5 किलो बियाणं वापरलं. आणि साहेब डोस कशा पद्धतीने वापरले तुम्ही? डोस सुरुवातीला आम्ही 15 किलो युरिया आणि 20 किलो म्हणजे तुमच्या 20 गुंठ्याच्या क्षेत्रावर जसं अवलंबून आहे त्या पद्धतीने तुम्ही ते वापरले. आणि तुम्हाला म्हणजे आता पहिली कापणी एका महिन्यात आली. आणि तुमचे जनावर किती आहे टोटल? टोटल आमचे जनावर 20 आहेत. त्यापैकी मोठ्या जर्सी गाई 16 आणि बाकी कारवडी आणि 4-5 शेळ्या. आणि हा चाराबद्दल म्हणजे तुम्हाला इतर काय सांगायचं आहे? म्हणजे इतरच्या तुलनेत म्हणजे चाराची तफावत कशी दाखवायची तुम्हाला? दुसरा चारा कशा पद्धतीने चांगला आहे का आपला न्यूट्रीफीड चांगला आहे? तर याच्या अगोदर आमच्याकडं जो आम्ही चारा वापरत होतो तो संकरित नेपियर आणि आपण जो मका टाकतो तो मका, तर नेपियरच्या तुलनेत त्याच्यात प्रोटीन व्हिटॅमिन भरपूर आहे आणि ते आम्हाला जाणवलं. पण जेव्हा आम्ही कापणी करून जनावरांना कुट्टी करून घातलं ते तिथून पुढे फॅटमध्ये आणि दुधामध्ये आम्हाला भरपूर तफावत जाणवतो. तरी पण एका गाईच्या तुलनेत कमीत कमी किती दूध वाढले? आम्हाला सुरुवातीला आम्ही घातल्यानंतर 4-5 दिवसानंतर प्रति लिटर 2.5 ते प्रति गाय 2.5 ते 3 लिटरने फरक जाणवला आणि फॅटमध्ये 5 पॉईंटपासून पुढेच आम्हाला जाणवलं. अजून बंद केली आपण साधारणपणे 3 जुलै. साधारणपणे आपल्या किती कापण्या झाल्या टोटल? साधारणपणे 12 कापणी झाली. 12. आणि त्यानंतर तुम्ही हे तुम्हाला अनुभव आल्यानंतर नवीन बियाणं लावलं आणि ते जे क्षेत्र होतं 12 कापण्या झाल्या ते आम्ही संपवलं आणि नवीन क्षेत्रात लावलं. आणि प्रत्येक कापणीनंतर तुम्ही कशा पद्धतीने डोस टाकले? प्रत्येक कापणीनंतर आम्ही युरिया कंपल्सरी वापरली. त्यानंतर आम्हाला मनाला वाटेल तेव्हा पीक जर पिकअप घेत नसेल तर त्यावेळेस इतर NPK पण दिले. आणि काही मायक्रोन्यूट्रन्स वगैरे डोस वापरले तुम्ही याला? तिथं आवश्यकता जाणवली नाही, पण ते जर दिलं तर आणखी हे पीक जोरदार. आणि तुम्हाला आता या अर्धा एकर क्षेत्रामध्ये तसं सरासरी 21 दिवसाचा विचार करता किती उत्पन्न अपेक्षित होतं? पण म्हणजे टनेजमध्ये टनेजमध्ये ते काय ॲक्च्युली एवढं आम्ही सांगू शकत नाही, पण 35 टन. 35 टन म्हणजे 35 टन तुम्हाला अपेक्षित होतं अंदाजे. आणि सुरुवात म्हणजे कटिंग करताना खालून किती इंच सोडता तुम्ही कटिंग करताना? सुरुवातीला आम्ही म्हणजे टोटल प्रत्येक कापणी 6 इंचावर 6 इंचावर. 6 इंच सोडल्यावर तुम्हाला जाणवलं काय फुटवे वगैरे वाढले? फुटवे वगैरे आणि जे क्वचित जर आमच्याकडून 6 इंचापेक्षा जर कमी कापणी होते तर ते खोड जळून जाते. हां, म्हणजे एक पेंडी तयार करा आणि पेंडी हे करता मग आपण ते गायांचं तिकडे शूटिंग घेऊ. मग गायांना आणि आपण काय करू, हे तर आपण वाढल्याची घेतली, ही पण घेऊन येऊ. नाही, ती पण घ्यावाच लागणार. तर काय मला प्रश्न सांगा काय विचारायचा? म्हणून जे गवत आपण आता हे समजा येतोय आपण तर या मार्फत शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ इच्छितो? हां, मी प्रश्न चालेल लावलेला आहे त्या माध्यमातून तुम्ही तुमचे जे शेतकरी मित्र असतील त्यांना काय सल्ला देऊ शकता का तुम्ही हे याची लागवड करावं? आता आम्ही स्वतः या गवताची जी लागवड केली त्यानंतर आम्हाला असं जाणवलं की जो आपला चारा टंचाईचा प्रश्न असतो की जो दूध धंद्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. तर जर आज आपल्याकडे हिरवा चारा नसेल तर दूध निघू शकत नाही. तर या गवताची जर लागवड केली तर आपण साधारण 15 महिने तरी आपला चाऱ्याचा प्रश्न सुटू शकतो. हा सल्ला मी आपल्या शेतकरी बंधूंना देऊ शकतो. आपला वाचलाय असं थोडक्यात सरासरी जनावरांसाठी लागवड केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये
कशा पद्धतीची बचत झाली आपली पैशाची आर्थिक बचत? आणि आज जर बाहेर आता यमाना नेलंय अजून त्याला लावलं नाही, आमच्या भाऊ वागुल्या नेलंय 3,000 आणि वाढे आज तर भेटत नाही, पण जे उन्हाळ्यात भेटतात ते 80-90 रुपये शेकडा वाढे. तर रोज आम्हाला 500 ते 600 रुपये आमचा खर्च होता तो वाढायचा. आणि या गवतात जेव्हा लागवड केली तेव्हापासून आमचा 1 रुपया सुद्धा खर्च बाहेर जात नाही. म्हणजे तुमचे जे 4 ते 5,000 रुपये जे बाहेर खर्च होतो ते वाचले बघा त्यामध्ये. आर्थिक बचत झाली. आर्थिक बचत झाली. मेरी भी चूक कुणाला काही सांगू नका. कबूल 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 निसर्ग राजा सांगते. गुपित जपलंय रे कुणी माझ्या मनात लपलंय रे, कुणी माझ्या मनात लपलंय रे, कुणी माझ्या मनात लपलंय रे, कुणी माझ्या मनात लपलंय रे. निसर्ग राजा सांगते. तो दिसला आणि पाहिले परी ते कुर्याने, हसले ते मोठ्या तोऱ्याने. कळले न तुझ्या त्या ओठाने. ओठन हलले शब्दन जुळले, ओठन हलले शब्दन जुळले. थोडे चुकले रे कुणी माझ्या मनात लपले रे, कुणी माझ्या मनात लपले रे, कुणी माझ्या मनात लपले रे, कुणी माझ्या मनात लपले रे. निसर्ग राजा तुम्ही आलात म्हणून जरा थांबाना, छान दिसतंय काय हे रूप भिजलेलं. आणि ते पहा तुमचं मनही भिजलेलं. कशानं प्रेमान 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 प्रेमान. निसर्ग राजा ऐक सांगतो, गुपित जपलंय र कुणी माझ्या मनात लपलंय र, कुणी माझ्या मनात लपलंय र. निसर्ग राजा ऐक सांगतो. तो भाव प्रीतीचा दिसला, दिसला मग संशय कसला. हा नखरा का मग असला, असला हा लडझाळा. प्रेमात बहाणा कसला. कसला तो प्रियकर भोळा. प्रीत अशी तर रीत अशी का, प्रीत अशी तर रीत अशी का. कोडे पडले रे कुणी माझ्या मनात लपलंय रे, कुणी माझ्या मनात लपलंय रे, कुणी माझ्या मनात लपलंय रे, कुणी माझ्या मनात लपलंय रे. निसर्ग राजा ऐक सांगतो. निसर्ग राजा ऐक सांगते. निसर्ग राजा ऐक सांगतो. चल सर्जा चल राजा, बिगी 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 जायचं. चल 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 हा, 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 हा.
सर्जा चल राजा बिगी 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 जायाचं चल सर्जा चल राजा बिगी 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 जायाचं बिनमुलाचं बिनतोलाचं सौंगडी शेतकऱ्याचं चल सर्जा चल राजा बिगी 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 जायाचं चल सर्जा चल राजा बिगी 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 जायाचं माथ्यावरती दिवसाचा हे डोळा चल सर्जा होय भुकेला शंभू हाय भोळा चल राजा भाकर काढा झुणका राधा पोट भरे रायाचं बिनमुलाचं बिनतोलाचं सौंगडी शेतकऱ्याचं चल सर्जा चल राजा बिगी 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 जायाचं चल सर्जा चल राजा बिगी 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 जायाचं फेटा पळसाच्या रंगाचा चल सर्जा खणजर तारी आणीन मी हिंगाचा चल राजा तुझवर मळा घुंगुर वाळा लेण सौभाग्याचं बिनमुलाचं बिनतोलाचं सौंगडी शेतकऱ्याचं चल सर्जा चल राजा बिगी 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 जायाचं चल सर्जा चल राजा बिगी 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 जायाचं आता चांदोबा आभाळी चल सर्जा होईल वेडी पारंब्यांची जाळी चल राजा कलत्या मना तुलक्या घना टकमक नच पायाचं बिनमुलाचं बिनतोलाचं सौंगडी शेतकऱ्याचं